लोकशाहीचा बुलंद आवाज, रिपब्लिकन वार्ता महाराष्ट्र. आमदार सुहास शिरसाट यांचे जंगी स्वागत, जल्लोषात मिरवणूक. फुलंब्री शहराचे प्रथम आमदार म्हणून सुहास शिरसाट यांना मिळाला मान. फुलंब्री शहराचे प्रथम आमदार म्हणून सुहास शिरसाट यांना मिळाला मान. शहरात जंगी स्वागत करत काढण्यात आली भव्य मिरवणूक. महाराष्ट्र विधान परिषद स्थानिक प्राधिकारी मतदारसंघ 2026च्या छत्रपती संभाजीनगर जालना स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीत महायुतीचे भाजपाचे उमेदवार सुहास शिरसाट यांनी दणदणीत विजय प्राप्त करून फुलंब्री शहराला प्रथम आमदारपद मिळवून दिलं. सुहास शिरसाट हे एका सामान्य कुटुंबातील असून ते 25 वर्षांपासून शहराचे सरपंच पद ते प्रथम नगराध्यक्ष म्हणून ते निवडून आले होते. मात्र आता भाजपाने एका सामान्य कुटुंबातील कार्यकर्त्याला स्थानिक स्वराज्य संस्थांच्या आमदार पदाचे मान मिळवून दिले, म्हणून सुहास शिरसाट यांच्या रूपाने शहराचे प्रथम आमदारपद मिळाले. औरंगाबाद जालना स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघात 3 उमेदवार निवडणूक लढवित होते. त्यात महायुती भाजपाचे सुहास त्र्यंबकराव शिरसाट, उद्धव बाळासाहेब ठाकरे, शिवसेनेचे गणेश कौतिकराव लोखंडे तर अपक्ष म्हणून इसाक खान संधू खान हे उमेदवार निवडणूक लढवित होते. यात अपक्ष उमेदवार इसाक खान यांना 35 मते मिळाली, उबाठाचे गणेश लोखंडे यांना 135 मते मिळाली, तर भाजपाचे सुहास शिरसाट हे सर्वाधिक 455 मते घेऊन विजयी झाले. सुहास शिरसाट विजयी होताच त्यांच्या कार्यकर्त्यांनी एकच जल्लोष केला, तर त्यांच्या गावात फुलंब्री शहरात फटाक्यांची आतिषबाजी करत जल्लोष साजरा करण्यात आला. आमदार सुहास शिरसाट यांचे शहरात आगमन होताच मोठमोठ्या क्रेनच्या साहाय्याने फुलांचे हार लावून तर फटाक्यांची आतिषबाजी करत जल्लोष साजरा करण्यात आला. विजयी मिरवणुकीत कार्यकर्त्यांनी 2 ट्रक गुलाल उधळीत संपूर्ण शहर व गल्ल्या रंगाने गुलाबी करून टाकल्या आहेत. शहरात निघालेल्या मिरवणुकीत नवनिर्वाचित आमदार सुहास शिरसाट यांचे हार, शाल व महिलांनी औक्षण करून त्यांचे स्वागत केले. शेवटी फुलंब्रीचे ग्रामदैवत हजरत सय्यद जमाल शाह वलीबाबा यांच्या प्रांगणात मिरवणुकीचा समारोप करण्यात आला. रिपब्लिकन वार्ता महाराष्ट्र वृत्तवाहिनीसाठी औरंगाबाद मराठवाडा उपसंपादक अकबर शाह. Subscribe now and press the bell icon. Never miss an update.